एवढ्या वर्षात पहिल्यांदाच एकटी निघालीये मी गावाला. पहाटेचे 4:45 वाजले आहेत आणि आता मी निघते गावाला. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे वैशाली आणि सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही असं एकटंच बाहेर निघालो आहेत आज. खूप वर्षांनी फक्त एकटं असं बाहेर निघतोय. नाहीतर सोबत मुलं तरी असतात किंवा फॅमिली तरी असते. बघा पहाटे किती अंधार आहे आणि आमचे मिस्टरही सोडवायला येऊ शकत नव्हते कारण खूप लांब होतं स्टेशन. मग कशाला उगाच त्यांना त्रास, ऑफिसला पण जायचं असतं. मी, अनु आणि प्राची असं आम्ही तिघी मैत्रिणी आज एकटं बाहेर चाललेलो आहोत. आमच्या खास अशा मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि ते आम्हाला एन्जॉय करायचं आहे. तर आम्हाला फक्त एकट्यालाच हे एन्जॉय करायचं आहे कारण मुलांना हे लग्न वगैरेमध्ये इंटरेस्ट नसतो. म्हटलं चला आता आपण एकटंच निघूया. तर असं आता आम्ही निघालेलो आहे, स्टेशनवर पोहोचलेलो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकट्याने अनुभव घेणं हे खूप वेगळी गोष्ट असते. कारण प्रत्येक वेळेस मिस्टर सोबत असतात, बऱ्याच गोष्टी ते हँडल करत असतात. तर आता एकटं जायचं म्हटल्यावर सगळ्या गोष्टी स्वतः बघायच्या, सगळं स्वतः मॅनेज करायचं. मेन म्हणजे ह्या बॅग्स एवढ्या बॅग असतात जड-जड त्या पकडायच्या. हा एक मोठा टास्क असतो. हे बघा केवढ्या उंच पायऱ्या होत्या. यावरनं आम्ही आता हे सगळ्या बॅग्स उचलून आणलेल्या आहेत. तर आता आमची ट्रेन पण येऊन थांबली आहे. तर आता आम्ही पोहोचतोय ट्रेनपर्यंत. तर आमची 6 वाजताची ट्रेन होती आणि आमच्या घरापासनं स्टेशनपर्यंत यायला जवळपास 1 तास तरी लागणार होता. म्हणून आम्ही 4:45लाच निघालो होतो आणि वेळेत आम्ही पोहोचलो. तर ट्रेन पण येऊन थांबलेली आहे. तर हा आमच्यासाठी वेगळा अनुभव होता. तर आम्हाला हे एन्जॉय पण करायचं होतं. म्हटलं चला एकट्याने हे क्षण काही एन्जॉय करूयात. कुठलंही टेन्शन नाही, काही नाही. मिस्टर पण म्हटले, "तू काही काळजी करू नको." म्हणजे तिघींचेही मिस्टर म्हटले, "आम्ही बघून घेऊ सगळं मुलांचं. तर तुम्ही एन्जॉय करा." तर खूप छान वाटत होतं ह्यामुळे. तर रिलॅक्समध्ये आम्ही असं आता निघालो आहे. आमची जर्नी आता स्टार्ट होते. खरं तर आम्हाला खूपच मज्जा येत होती आज सगळं हे एन्जॉय करताना. आणि मैत्रिणी सोबत असल्या तर मग काय विचारूच नका. धमालच असते सगळी. आणि त्यात आमची अनु असली तर मग काय विचारायलाच नको. आउटिंगला तर आम्ही बऱ्याच वेळा जात असतो मैत्रिणी-मैत्रिणी. पण लग्नाला जाण्याचा हा पहिलाच अनुभव होता आमचा. लग्नात जायचं म्हणजे काय तर काय नवनवीन साड्या घालायच्या, नटायचं आणि मिरवायचं. त्यामुळे त्यात अजूनच वेगळी मज्जा होती आमच्यासाठी आणि मैत्रिणीच्या मुलाचं लग्न म्हटल्यावर आपल्याला तर काही टेन्शन नव्हतं, की कुठली जबाबदारी नव्हती. ती म्हटली, की "तुम्हाला काही टेन्शन नाहीये. तुम्ही फक्त या आणि एन्जॉय करा." तर असं आम्ही आता निघालो आहे. तर अजूनही ग्रुपमध्ये मैत्रिणी आहेत, पण त्यांना जमत नव्हतं यायला. तर आम्ही तिघी म्हटलं, की "नाही, आपण तर चान्स नाही सोडायचा. आपण जाऊयात नक्की." तर असं आम्ही आता निघालेलो आहे. तर आमचं केबिन पण आम्हाला मिळालेलं आहे. 3 तर आपल्याच आहेत. आता नॉर्मल गप्पा मारा. तर ट्रेन पण चालू झालेली आहे आमची. मला भूक लागली. मला झोप येत. चहा द्या कुणीतरी, मला चहा द्या. कोणी मला चहा देता का चहा? पहाटेचा गार वारा होता, चहा प्यावासा वाटत होता, म्हणून आमची आता अशी मस्करी चालली होती. नंतर अनुने आमच्यासाठी बेड सेट करून दिला. ती म्हटली, "आता थोडं झोपा." कारण मी आणि प्राची आम्ही दोघीही 2:30 वाजता सुटलो होतो. अ, घरच्यांसाठी 2 टाईमाचं जेवण करून आलो होतो आम्ही. मिस्टरांचा डब्बा, मुलांचं जेवण सगळं रेडी केलं होतं. तर तिची चालली होती घाई, की "थोडं झोपा, नंतर तुम्हाला मग एन्जॉय करता येईल छान." बस. तर असं तिने आमच्यासाठी सेट करून दिलं सगळं. आवाज नाही येत ना त्याच्यात? येतो ना. ते जातो तो. तर अशी आमची गप्पाही चालू होत्या. त्यानंतर थोडी झोपही तो घेतली बंद आम्ही. करा. लग्नाला जायचंय आणि मेहंदी नाही लावली असं होईल का तरी? आम्ही फुल प्रिपेअर्ड होतो. मेहंदीचे कोन सोबत घेऊन आलो होतो. मस्त शांत निवांत असं मेहंदी काढली हातांवर. त्या गप्पाही चालू होत्या आमच्या छान-छान आणि मेहंदीही काढली. अनुने प्राचीला मेहंदी काढून दिली. तिने स्वतःलाही काढली. मीही माझी काढली. असं आमची छान-छान मेहंदी काढून झाली. घरात सकाळी उठून एवढी कामं होती, रात्रीही वेळ नव्हता, बॅग पॅकिंग होती, म्हणून रात्री काही मेहंदी काढायला जमलं नाही. म्हटलं निवांतपणे ट्रेनमध्ये काढूया
आणि खरंच आम्हाला छान मेहंदी काढायला चान्स पण मिळाला. तर असं आम्ही अशी मेहंदी काढलेली आहे. अशा गप्पा-टप्पा करत, मेहंदी काढत लातूर कधी आलं कळलंच नाही. बरोबर, लग्न आहे लातूरला. तर लातूरही बघायला मिळालं आम्हाला. तर हे बघा, हे कार्निवल रिसॉर्ट आहे. इथे आहे अ, ताईंच्या मुलाचं लग्न. तर आम्ही त्या थोड्या मोठ्या असल्यामुळे आम्ही त्यांना ताईच म्हणतो. तर आता इथे आम्ही पोहोचलेलो आहे. खूप छान सजावट केली होती इथे. गेट एंट्रीपासूनच सुरुवात होती. सुंदरशी रांगोळी काढलेली आहे. मोठं असं रिसॉर्ट होतं आणि खूप सगळ्या सोयी होत्या तिथे आणि छान लग्न पण खूप छान झालं. खूप एन्जॉय केला आम्ही तिथे. हे बघा असं एंट्रीला खूप छान सजवलं होतं. रिसेप्शन कुठे आहे? हां. पूर्ण गेटपासनं गालीचा टाकलेला होता. सुंदर फुलांची सजावट. किती सुंदर दिसतंय ना. दृश्य पण किती सुंदर आहे. मनमोहक आहे एकदम. रिसॉर्ट पण छान आहे. इथे खेळायला आहे मुलांसाठी. स्विमिंग पूल आहे. सगळं आहे इथे म्हणजे सगळ्या सोयी होत्या. तर सुंदर असं रिसॉर्ट आणि त्यात लग्न. फुल धमाल आहे आमची आज. तर अशी एंट्रीला आमचं स्वागत झालं. गुलाबाचं फूल दिलं आम्हाला. मला वाटलं होणार आहे ते ऑटोमॅटिक ऑन. असं आमच्यासाठी सेपरेट रूम त्यांनी अरेंज केलेला होता. आता तर काय विचारायलाच नको. मग काय धमालच धमाल होती आमची. आणि मैत्रिणी एकत्र आल्या म्हटल्यावर त्यांची मस्ती, मजा आणि गप्पा तर काही कमी होणारच नाही. थांबणारच नाही. तर असा रूम दिलेला होता. इथे लाईट बंद होती म्हणून थोडा अंधार वाटतोय. नंतर आम्ही लाईट्स चालू केल्या. तसा अंधार वाटतोय रूममध्ये. पण रूम छान होता, प्रशस्त होता. पुरेसा होता आमच्या तिघींसाठी. त्या म्हणत होत्या अजून एखादा रूम हवाय का? पण मग एक जण एकटं कसं राहणार म्हणून म्हटलं की नाही आम्ही तिघी ॲडजस्ट करू. तर असं रूममध्ये आलो आणि मग हळदीच्या तयारीला लागलो. कारण हळद होती संध्याकाळी. तर ही आमची बघा सुरू झालेली आहे मस्ती. मध्ये. चला 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 चहा पिऊ. चहा संपला ना तर मी तुम्हाला दोघींना अशी मजा-मस्ती करत आम्ही हळदीच्या फंक्शनसाठी रेडी झालेलो आहे. हे बघा आता इथे विधी सुरू झालेले आहेत त्यांचे हळदीचे. तर आता प्रत्येकाच्या भागात वेगवेगळे विधी असतात. तर ते आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. साईडलाच आता जेवण ठेवलं होतं. चहा होता. तर आम्ही खाता-खाता आम्ही हे सगळं बघत होतो लांबूनच. सर स्पीड 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 हे बघा हे कसं नवरदेव-नवरीची अंघोळ घालतायत. लगेच सर हे याला वेगळाच शावर विधी म्हणतात. पाहायला मिळाला आम्हाला. शावर बाथरूम मध्ये याला म्हणतात प्रीतीचं झुळझुळ पाणी. यालाच म्हणतात प्रीतीचं झुळझुळ पाणी. याला पाणी पाणी स्पीड सर पाणी स्पीड करून दे. याला अशी पाणी छान पद्धतीने नवरदेव-नवरीची अंघोळ झाली. नंतर ते दोघं हळदीसाठी रेडी व्हायला गेले. हे बघा किती सुंदर मंडप डेकोरेट केलेला आहे. तर आता नवरदेव-नवरी दोघं जण आलेले आहेत. ही त्यांची अशी ग्रँड एंट्री होत आहे हळदीसाठी. प्रत्येक आई-वडिलांना किती स्वप्न असतात ना आपल्या मुलांच्या लग्नाची. काय करू आणि काय नको असं होत असतं त्यांना. आणि माझं इकडे असं शूट करायचं चाललं होतं. ते नवरदेव-नवरीची हळद सुरू झाली आहे. त्यांचे सर्व रिलेटिव्हज आहेत ते आधी हळद लावणार. म्हटलं मग त्यांचं होऊ दे तोपर्यंत आपण शूट करूया. नंतर आम्हीही दोघांना हळद लावून घेतली. हे बघा किती गोड दिसतायत दोघं पण. त्यानंतर आमचं फोटोशूट राहिलं होतं ते करून घेतलं. बाहेर पण इतकं छान गालीच्या आजूबाजूला लाइटिंग, ही झाडं, इतकं सुंदर दिसत होतं ना, मलाही काही मोह आवरला नाही. म्हटलं चला थोडंसं आपणही शूट करून घेऊया इथे. पहिल्यांदा असं लग्न होतं, की जिथे कसली घाई नव्हती, गडबड नव्हती. मुलांच्या मागे-मागे करायचं नव्हतं. जेव म्हणून मागे लागायचं नव्हतं. हळद झाल्यानंतर लगेच संगीताचा कार्यक्रम होता. मग असं रेडी झालो आम्ही संगीतासाठी. तर कसं दिसतोय हे सांगा? आताच चालले चल झिरो कोण दाबला नुसता फोटो काढ. मॅडम ही मेरी ज्वेलरी है. दाखवा. साडी घालून ज्वेलरी कशी घालायची? साडी घालायची. संगीताच्या फंक्शनसाठीही सुंदर असा हॉल डेकोरेट केलेला होता. सर्व काही छान अरेंज केलेलं होतं. हॉटेल पण खरंच खूप छान आहे.
तर असं आता आम्ही हॉलमध्ये एंट्री केलेली आहे. हे बघा मोठा असा हॉल आहे आणि सर्वांना असं सुंदर असं अरेंजमेंट केलेली आहे. जेवण करता करता आपण संगीत एन्जॉय करू शकतो. चला तर मग आता नवरदेव नवरीची पण एंट्री झालेली आहे आणि इथे आमच्या मैत्रिणीने तिच्या मुलासाठी खास असा डान्स बसवला होता. एका आईचं प्रेम ती व्यक्त करत होती, असं लहानाचं मोठं केल्यानंतर. त्याचं हे सुखी, आनंदी जीवन बघण्यासाठी ती किती उत्सुक असते. तर हे बघून आम्ही पण खूप भावनिक झालो होतो आणि खूप आनंदी पण झालो होतो. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. सगळ्यांचं मनासारखं झालं होतं. तर खूप छान होता हा क्षण, खूप आनंदी होता. तर असा हा संगीताचा कार्यक्रम एन्जॉय केला. आज लग्न आहे आणि ह्या रिसॉर्टवरचं सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं ना, की छान असा चहा एन्जॉय करत होतो. त्यात आमच्या अनुची मस्करी चालली होती चहा घेता-घेता. हे बघा, लग्नाची गडबड सुरू झालेली आहे. छान-छान रेडी झालोय आम्ही लग्नासाठी. कसं दिसतोय सांगा? तर असं थोडंसं फोटोशूट पण करून घेतलं. ही बघा आमची वरमाई पण रेडी झालेली आहे. एकदम सिंपल आणि सोबर. किती गोड दिसते. वरमाई म्हटलं की भरपूर व्याप असतात मागे. तरीही त्यातल्या त्यात ती वेळ काढत होती, आमच्याकडे येत होती, विचारत होती काय हवं, नको, कसला काही प्रॉब्लेम नाहीये ना, असं सगळं छान विचारपूस चालली होती तिची. आणि गप्पाही मारायच्या होत्या तिला, पण काय वेळच नव्हता तिच्याकडे. खूप दिवसांनी भेटलो म्हटल्यावर खूप साऱ्या गप्पाही मारायच्या होत्या. त्यातल्या त्यात चाललं होतं आमचं थोडं-थोडं. ते नवरदेव रेडी होत होता. म्हटलं चला तोपर्यंत थोड्याशा गप्पा मारून घेऊया. इथे एवढं छान फुलांचं डेकोरेशन केलंय. किती सुंदर केलंय बघा ना, पांढरी फुलं. मला तर खूप आवडलं. म्हटलं आता चान्स कशाला घालवायचा. मग काय भरपूर फोटो काढून घेतले. इकडे अणूला म्हटलं घोड्याला हात लावून बघा काय करतो. तर बिचारा शांत उभा होता. म्हटलं चला आपणही ट्राय करून बघूया. तर काही नाही शांत होता बिचारा. खरं तर आज 3 वाजताच ट्रेन होती आमची. रिटर्नचं तिकीट काढलेलं होतं आधीच. म्हटलं पटापट हॉलमध्ये जाऊया. लग्न लागलं की जेवण करून पटकन निघता येईल आपल्याला. पण कसलं काय इथे हॉलमध्ये तर कोणीच नव्हतं. हॉल बघा किती सुंदर आहे, केवढा मोठा आहे आणि अशी सुंदर असं सजावट केलेली आहे. मोठा असा प्रशस्त हॉल आहे. हॉलचं इंटेरियर जेवढं सुंदर होतं ना, तेवढं सुंदर त्यांनी फुलांनी सजावट पण केली होती. इकडे सारं शूट करत होते, तेवढ्यात आशाताईने आवाज दिला. म्हटली की "वरात निघाली आहे, चला पटकन." तर इकडे आता नवरदेव आलेला आहे. इकडे नवरदेव नवरीचं मोठ्या थाटात स्वागत झालं. सुंदर असे विधी होते लग्नाचे. सगळे आम्ही मन भरून बघत होतो. छान असा लग्न सोहळा संपन्न झालेला आहे. तर खूप छान वाटत होतं. कुठलीही घाई नाही, गडबड नाही. खूप छान व्यवस्थित सगळे विधी त्यांनी पूर्ण केले. तर आम्हीही हे सगळं एन्जॉय करत होतो आणि आम्हालाही खूप छान वाटत होतं आशाताईंसाठी, की त्यांचीही इच्छा पूर्ण झाली म्हणून. तर असं लग्न एन्जॉय केलं, जेवणं केली आणि नंतर निघालो आता परतीच्या प्रवासाला. ट्रेनमध्ये बसलो आणि घराची ओढ लागली होती, कधी घरी जातोय. मुलं काय करत असतील, काय जेवले असतील आज दिवसभर, हे सगळं आता डोक्यात चक्र सुरू झालं. कसं असतं ना आपलं. तर आजचा दिवस आणि कालचा दिवस हे खरंच आम्ही खूप छान अनुभवलं, एन्जॉय केलं. तुम्ही म्हणत असाल, "ही काय लग्नाचा व्हिडिओ दाखवते, आम्ही काय लग्नाला जात नाही का?" तर तसं नाहीये. आजचा अनुभवच आमचा खूप वेगळा होता. आम्ही फक्त एकट्या असं लग्नाला आलेलो होतो. फॅमिली नव्हती, मुलं नव्हते. कोणाची मागे झिकझिक नव्हती. विशेष म्हणजे आम्ही तिघी गेल्यानंतर ताईच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो आम्हाला खूप आवडला. कारण तिला वाटलंच नव्हतं आम्ही एवढ्या लांब लग्नाला येऊ म्हणून. कारण लांबचं लग्न असलं की शक्यतो अव्हॉइड करतात लोकं. पण आम्ही हे एन्जॉय केलं. खूप मज्जा आली आम्हाला. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता नव्या जोमाने उद्याची सुरुवात करूया. चला.